मी सौ विद्यासागर आहेर, अध्यक्ष उमंग महिला फाउंडेशन, प्रेसिडेंट ग्रोथिल एज्युकेशन सोसायटी। आजची जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेचा जो विषय होता की आमच्या संस्थेने 350 निराधार विद्यार्थी जे दत्तक घेतलेले आहे त्यांच्या फंड रेज प्रोग्रामसाठी आपण 14 फेब्रुवारी रोजी तपोवन केला मैदान येथे आयोजित केलेला सलीम मर्चंट लाईव्ह कॉन्सर्ट शोच्या दरम्यान प्रशासनाने आम्हाला जो कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न किंवा त्याचे निश्चित कारण काय यासाठी आम्ही सर्व आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एक सांगू इच्छितो की गेल्या 4 दिवसापासून महानगरपालिकाने जो घाट घातलेला आहे आमचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा किंवा आमच्या ह्या नोबेल क्लॉजला कुठेतरी डिस्ट्रॉय करण्याचा, तर मी सर्वांना विनंती करते की कृपया या सर्वोत्तम कार्यामध्ये, या सामाजिक कार्यामध्ये 350 निराधार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीमध्ये किंवा त्यांच्या घेतलेल्या शैक्षणिक पालकत्वामध्ये कृपया हे राजकारण आणू नये। मी तमाम नाशिककरांना ही विनंती करते की महानगरपालिकेकडून प्रसारित झालेल्या सगळ्या बातम्या ह्या खोट्या आहे, कारण त्यांनी आमचा कार्यक्रमच खोटा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आपण जर सलीम मर्चंट सरांच्या सोशल अकाउंटमधनं जर गेलात तर तिथनं त्यांनी सोशल मीडिया अकाउंटमधनं त्यांचं रितसर पोस्ट टाकलेली आहे। त्यांच्या शेड्यूलमधनं त्यांनी 14 फेब्रुवारीचा जो शेड्यूल आहे तो नाशिकसाठी दिलेला आहे। मात्र कुठल्याही सामाजिक किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, ऑर्गनायझरशी न बोलता महानगरपालिकेने जो घाट घातलेला आहे गेल्या 4 दिवसापासून आमचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा, तर कृपया याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये। दाखल करता आपण न्यायालयात जाणार आहे ते उद्या न्यायालयात एक मिनिट रोल ते पण देऊन टाक। आपण ठरवलेली तपोवन केलाची जागा ही सुद्धा प्रायव्हेट मालकाची होती। रीतसर आपल्याला त्याचं पत्र प्राप्त झालेलं होतं, तरी या मागे राजकारण करण्यात आलं। या व्यतिरिक्त आता आम्ही उद्या रेपिटेशन दाखल करत आहोत। अल्पसंख्याक वतीने पण रेपिटेशन दाखल होत आहे, कारण कुठेतरी या कार्यक्रमाला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न कुठेतरी झालेला आहे। संस्थेचं आर्थिक नुकसान यातनं खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, कारण आर्टिस्ट असेल, टेक रायडर असेल, सर्व गोष्टींना आपण जे अमाऊंट दिलेला आहे तो आपला आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण, ते आर्थिक नुकसान भरून देण्याची जबाबदारी आयुक्त मॅडम घेणार का, अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम घेणार का, खत्री मॅडम घेणार का, PRO योगेश कमोद ज्यांनी वेळोवेळी पत्रकारांना बोलावून पत्रकार परिषद घेतली आपल्या कार्यक्रमाच्या संदर्भात, ते जबाबदारी घेणार का, हा प्रश्न मी सगळ्यांना करते। आणि उद्या मी न्यायालयीन प्रवेश प्रक्रिया या संदर्भात दाखल करत आहे। कोणाचा विरोध करणार आहे? कोणाच्या विरोधात करणार? कमिशनर, उपायुक्त, आयुक्त, पोलीस आयुक्त या सर्वांच्या विरुद्ध आम्ही उद्या न्यायालयीन प्रक्रिया आमची सुरू करत आहोत। यामागे जे राजकारण चालू आहे, मी त्या सर्वांना विनंती करते कृपया आपलं राजकारण थांबवावं व निदान त्या 350 निराधार विद्यार्थी जे आहेत त्यांचा विचार करावं व ही सामाजिक जे कार्य आहे, हे सामाजिक कार्य किंवा सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था हे राजकारण करण्याचं ठिकाण नव्हे। मी सर्वांना विनंती करते। धन्यवाद।